याच्याबद्दल आपण बोलतोय, चॅप्टर नंबर 1. बरोबर. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस. yesterday we have understood the mechanism of formation of embryo inside the ovule. ओव्ह्यूलच्या आत कशा पद्धतीने फॉर्मेशन होतं एका एम्ब्रियोचं, एम्ब्रियो कसा डेव्हलपमेंट होत, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होते आणि एम्ब्रियो डेव्हलप कशा पद्धतीने ग्रॅज्युअल एक एक प्रोसेसने होतो, दॅट वी हॅव अंडरस्टूड अप टिल नाव. आता इथून पुढे आपण एक गोष्ट आजपासून शिकतोय, आज आपण शिकणार आहोत, ती म्हणजे याच्यानंतर फ्रूटचं फॉर्मेशन कसं होतं ते थोडक्यात समजून घेऊ. सीड जर्मिनेशन काय प्रकार असतो ते आपल्याला समजू. साक्षी ऑडिओ बंद करो बेटा. साक्षी आज आपल्याला जे समजून घ्यायचंय, पॉलीएम्ब्रियोनी काय प्रकार असतो, ॲपोमिक्टिक सीड्स बनवणं म्हणजे काय, ॲपोमिक्सिस म्हणजे काय, ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी काय प्रकार असतो, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. फ्रूटचं फॉर्मेशन जे असतं बाळा, हे फ्रूटचं फॉर्मेशन इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट इन द लाईफ ऑफ प्लांट. डेहिसन्स होणं म्हणजे काय, डेहिसन फ्रूट्स कसे असतात याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला. तुम्ही म्हणाल सर नुसतं फ्रूट शिकवणार आहे का? नाही, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्याच्यात महत्वाची गोष्ट आहे की फ्रूट फॉर्मेशन, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की वाय सीड्स आर प्रोड्यूस्ड, हाऊ वन कॅन हेल्प टू द डिफरंट वेज टू द फार्मर्स ऑफ द इंडिया अँड फार्मर्स ऑफ आवर कंट्री. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आज चर्चा करायची. तर आजचा जो टॉपिक आहे, लेट अस स्टार्ट. की काल जो आपण ज्या ठिकाणी टॉपिक एंड केला होता तिथून पुढचा पार्ट आपण समजून घेणार आहोत. तर काल आपण एम्ब्रियोचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं आणि कोणकोणते पार्ट्स असतात त्या पॉइंट पासून आपण पुन्हा पुढचा पार्ट स्टार्ट करतोय. तर तुम्हाला सगळं स्ट्रक्चर आता माहीत झालं. मी फक्त ते स्ट्रक्चर एका ओव्ह्यूल मध्ये टाकतो डायग्रामद्वारे, आणि तिथून पुढे त्याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते, कशाला म्हणतात पार्थेनोकार्पी, ते आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. आणि नॉर्मल फ्रूट फॉर्मेशन कसं होतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ग्रॅज्युअली हळूहळू पुढे जाऊन मी जे आत्ता मगाशी जे कन्सेप्ट, ज्या कन्सेप्ट बद्दल बोललो त्या कन्सेप्टची आपल्याला चर्चा करायची आहे. तर लेट अस स्टार्ट. तर काल जे आपण शिकलोय ते तुम्हाला मी दाखवतो पहिल्यांदा. तुम्हीच सांगायचं मी काय काढलेलं आहे. अजून मुलं येतातच आहेत. काय काढलं मी स्ट्रक्चर सांगा बरं. हे कसलं स्ट्रक्चर आहे आणि काय आहे हे स्ट्रक्चर? काय दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट. ज्यांनी काल लेक्चर व्यवस्थित केलं त्यांना कळून जाईल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रियो. बरोबर. हा जो डायकॉटचा एम्ब्रियो आहे बाळांनो, याच्या इथे खाली काय असेल या ठिकाणी, दिस इज युअर हॉस्टोरियल सेल.
थोडंसं असं काढतो म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर समजेल. आता याला मी पूर्ण जे स्ट्रक्चर आहे याला मी पूर्ण अशा याच्यात टाकतो. तुम्हीच सांगायचं हे काय आहे. काय दिसतंय आता? बोला, काय दिसतंय? काय दिसतंय आता तुम्हाला? व्हॉट इज दिस पार्ट? ही पूर्ण जी बॉर्डर दिसते ही काय? हे काय? या स्ट्रक्चरचं नाव काय? या स्ट्रक्चरचं नाव काय? हे स्ट्रक्चर तर मी सांगितलं. याच्या आजूबाजूला जे असेल तिथे काही सेल्स असतील. तुम्ही सगळं सांगायचं. पहिल्यांदा आपण डायकॉट क्लिअर करू, मग आपण मोनोकॉट कडे वळणार आहोत. बोलत राहा. ड्रॉ करा. ड्रॉ करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण हे बोलत पण राहा. विचार करून मला सांगा की मी काय काढतोय. एंडोस्पर्म. व्हेरी गुड. दिस इज हे मी जो काढतोय हा काय? हा एंडोस्पर्म आहे का? न्यूसेलस. हा बरोबर. कोण बोललं? व्हेरी गुड. काय आहे? इज ऍक्च्युअली न्यूसेल. इट इज नॉट एंडोस्पर्म, इट इज न्यूसेलस. याने तर पूर्ण आहे. आता याच्या आत असेल बेटा, याच्या आत जे काही असेल ना, इथे 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 याच्या आत जे काही म्हणजे एम्ब्रियो सॅकच्या आत जर असला, याच्या आत जर असेल म्हणजे इथे ज्या सेल्स असतील, मी दुसऱ्या कलरने मुद्दाम यूज करतोय, इथे ज्या सेल्स असतील, या ठिकाणी ज्या सेल्स असतील, या सगळ्या सेल्स असतील एंडोस्पर्मच्या. इथे सगळ्या सेल्स असतील एंडोस्पर्म. दीज आर ऑल एंडोस्पर्मिक सेल्स. नीट लक्ष द्या, तुम्हाला पटपट पटपट लक्षात येईल. तुम्हीच सांगायचंय नीट विचारपूर्वक एक 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 गोष्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही आपण म्हणणार नाही किंवा पुढे जाणार नाही. व्हॉट इज दिस? दीज आर, या दोन्ही स्ट्रक्चरचं नाव सांगा. कॉटिलिडॉन्स. बरोबर, दीज आर कॉटिलिडॉन्स. या ठिकाणी हा जो पोर्शन असतो याला काय म्हणायचं? व्हेरी गुड. याला काय नाव देऊ? प्लिम्यूल. मी वरचं पुसून टाकू का नाव? हे पुसून टाकतो म्हणजे तुम्हाला अडचण नाही राहणार. हा, दिस इज प्लिम्यूल. बरोबर. इथून प्लिम्यूल पासूनचा हा एवढा जो पार्ट आहे, व्हॉट इज दिस? एम्ब्रियोनल ऍक्सिस. व्हेरी गुड. इथून इथपर्यंतचा पार्ट काय बेटा? एम्ब्रियोनल ऍक्सिस. ऍक्सिस शब्द हे बघा, एक गोष्ट कोणी कन्फ्युज व्हायचं नाही. प्लांटला ऍक्सिस असतो का नसतो? तुम्हीच मला सांगा. कोण सांगतं मला प्लांटला ऍक्सिस असतो का नसतो? राजेश्वरीला काय होतंय मला काही कळत नाही. प्लांटला ऍक्सिस असतो का नसतो? कोण सांगतं मला? कम ऑन. माझ्या स्क्रीनवर नजर आहे.
प्लांटला ऍक्सिस असतो की नसतो? अरे प्लांटला ऍक्सिस राहिला नसता तर सपोज दिस इज प्लांट आणि हा जो पार्ट आहे बेटा याच्या खाली रूट आहे, हे पूर्ण ऍक्सिसचे ऍक्सिस आहे की नाही? नीट लक्ष द्या ना. दिस इज ऑल ऍक्सिस. हा जो पूर्ण ऍक्सिस आहे हाच ऍक्सिस याला लावून पहा, याला अप्लाय करून पहा. दिस इज एम्ब्रिओनल ऍक्सिस. एम्ब्रिओच्या स्टेज मध्ये असतो म्हणून याला एम्ब्रिओनल ऍक्सिस म्हणतो आपण. आता इथून वरचा जो पार्ट आहे ज्याच्यापासून ल्युम्यूल बनलेला आहे, हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो एपिकोटाइल. हा जो पार्ट राहील, हा जो पोर्शन आहे, हा एवढाच छोटासा पोर्शन, दॅट विल बी कॉल्ड ॲज एपिकोटाइल. बरोबर. आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट इथून जो खालचा पार्ट आहे ज्याच्यापासून रॅडिकल, ऍक्च्युअली दिस पार्ट गिव्स राईज टू रॅडिकल. इथे काय तयार होणार आहे? रॅडिकल. आणि रॅडिकलचा जो पोर्शन आहे, रॅडिकलचा जो पोर्शन, दिस पार्ट विल बी कॉल्ड ॲज हायपोकोटाइल. हायपोकोटाइल. क्लिअर होत आहे का? बोला मला, पटपट पटपट बोलत राहा. आता एपिकोटाइल कळलं, एम्ब्रिओनल ऍक्सिस कळला, हायपोकोटाइल कळला, रॅडिकल, आणि हा जो पार्ट आहे हा काय बनवणार आहे? रूट बोला. कॅप. रूट कॅप. किती हुशार आहे तुम्ही सगळेजण, सांगा बरं. पटपट पटपट तेच सांगितलं का संपलं काम माझं? दिस इज रूट कॅप. इट इज गोइंग टू फॉर्म, इट इज ऍक्च्युअली, that cell was actually hypophysis and it will form root cap. Am I right or wrong? बरोबर. Yes. आता हा पार्ट क्लिअर झाला सगळ्यांना. बरोबर. हा पार्ट कम्प्लीट क्लिअर झाला. हे काय दोन्ही कॉटिलिडॉन्स आहेत. कॉटिलिडॉन्स काय असतात? फूड इनलेडन टिश्यू असतात. दीज आर एम्ब्रिओनल लीव्स. काय असतात बाळांनो? एम्ब्रिओनल लीव्स असतात. कारण हेच पुढे लीव्स मध्ये कन्वर्ट होतात. यांच्यामध्ये काय काय असतं? फ्लोरोप्लास्ट पण असतं. काय असतं? फ्लोरोप्लास्ट. जवळजवळ आता एका डायकॉट सीड मध्ये जर आपण नीट बघायला गेलो, काही एक्सेप्शन्स आहेत, तर जवळजवळ आतला जो पूर्ण एंडोस्पर्म असतो तो खाऊन टाकतं. ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंट इट कन्झ्युम्स ऑलमोस्ट वर्ड यूज करतो मी, almost all the endosperm will be consumed by this embryo during its development. संपूर्ण डेव्हलपमेंट मध्ये इथला जो एंडोस्पर्म असेल हा संपूर्ण खाऊन. बट इन some plants some of the endosperm remains there. अशा काही एंडोस्पर्म सीड्सचं काही एक्झाम्पल आहे का? तर एनसीईआरटी ने फार छान एक्झाम्पल दिलंय. त्याचं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. डायकॉट मध्ये कॅस्टर असतं बाळा. कॅस्टर मध्ये तुम्हाला काय मिळतं? काही प्रमाणात कॅस्टर सगळ्यांना माहिती आहे का? कॅस्टर प्लांट सगळ्यांनी पाहिलंय का? कमॉन बोला पटकन. कॅस्टर सगळ्यांनी पाहिलंय का? कॅस्टरचं नाव माहिती आहे का? कॅस्टरला मराठीत एरंडाचं झाड म्हणतात. काय म्हणतात? एरंड. हिंदीमध्ये इसको रेडिका पेड़ बोलते. रेडिका पेड़. समजलं? तर हे जे एरंडाचं झाड असतं याचाच आपण दांडा करून लावतो होळीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी होळीचं तर प्लांट पाहिला असेल ना? होळी सगळ्यांनी पाहिली असेल. त्या होळीमध्ये जो दांडा वापरला जातो दॅट इज कॅस्टर. आता ह्या कॅस्टर मध्ये काय होतं? याच्यामध्ये काही प्रमाणात हा जो पार्ट आहे एंडोस्पर्मचा तो शिल्लक राहतो. म्हणजे याचं सीड कसं झालं? काल जी मी डेफिनेशन सांगितली, हे सीड कसं झालं मग? अल्बुमिनस झाला ना? काय झालं? अल्बुमिनस सीड झालं. किंवा याला काय म्हणणार? एंडोस्पर्मिक सीड म्हणणार. काय म्हणणार बाळांनो? एंडोस्पर्मिक सीड आहे. एंडोस्पर्म थोडासा शिल्लक राहिलेला आहे. आणखी एका गोष्टीचं कॅस्टर हे एक्झाम्पल आहे. न्यूसेलस जो आहे ना, आता बाजूने काय दाखवला मी, इथून हा समजा हा जो पार्ट आहे ना, हा इथून असा, तो हा बाहेरचा जो पार्ट दिसतोय दिस इज कॉल्ड एज न्यूसेलस. हा जो पार्ट आहे बाळांनो याला आपण न्यूसेलस म्हणतो. आणि न्यूसेलस इज ऑल्सो ए न्यूट्रिटिव्ह टिश्यू. काही प्लांट्स मध्ये न्यूसेलस पण शिल्लक राहतो. इन सम प्लांट्स some amount of nucellus is present. In some plants some amount of nucellus is present and this is called now perispermic seed. काही सीड्स कशा असतात? पेरिस्पर्मिक. म्हणजेच कॅस्टरचं सीड कसं आहे? पेरिस्पर्मिक पण आहे आणि एंडोस्पर्मिक पण आहे.
दो इट इज डायकॉट. डायकॉट असून पेरिस्पर्मिक आणि एंडोस्पर्मिक हे दोघांचं एक्झाम्पल काय आहे बाळांनो? काय आहे एक्झाम्पल? Castor. Castor is the example of albuminous or endospermic seeds as well as perispermic seeds. NCERT ने काय काय एक्झाम्पल दिलेत ते आपण एकदा नजर मारू. त्याच्यावर खूप चांगले चांगले एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ब्लॅक पेपर अँड बीट यांच्यामध्ये कम्प्लीट पेरिस्पर्म राहून जातो. बरोबर. ब्लॅक पेपर आणि बीट तुम्ही ऐकलंय ना सगळं. पेरिस्पर्मिक प्युअरली पेरिस्पर्मिक सीड्स कोणकोणते आहेत त्यांचं एक्झाम्पल हे मिक्स एक्झाम्पल आहे. याचं मेन म्हणजे हे डायकॉट असून एंडोस्पर्मिक ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यात काही प्रमाणात पेरिस्पर्म पण शिल्लक राहतो. जर कंबाईन एक्झाम्पल विचारलं तर कॅस्टर उत्तर येईल. पण पेरिस्पर्मिक सीड्स ज्यांच्यामध्ये पातळ पडद्यासारखा पेरिस्पर्म बाजूला प्रेझेंट असतो यांचं एक्झाम्पल आहे बीट. बीटचं जर सीड तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पेरिस्पर्मिक सीड मिळू शकतं. आणि दुसरं ब्लॅक पेपर. सर कॉफी पण आहे का? ब्लॅक. येस, व्हेरी गुड. COFFE. कॉफी इज ऑल्सो एक्झाम्पल. मी मुद्दाम जास्त एक्झाम्पल देत नाही कारण ते तुम्हाला कमीत कमी कदाचित तुम्हाला कॉफी लक्षात ठेवायला सोपं जाईल. लक्षात आला का? पेरिस्पर्मिक सीडचा अर्थ काय झाला कोण सांगतं मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पेरिस्पर्मिक सीड? ब्लॅक पेपर सगळ्यांनी पाहिलं ना? ब्लॅक पेपर बहुतेक याचं सायंटिफिक नाव मी जर चुकत नसेल तर पायपेरम नायग्रम असं काहीतरी नाव आहे. एकदा चेक करून घ्याले. पेरिस्पर्मिक सीड्स म्हणजे न्यूक्लियस लेफ्ट आफ्टर द फर्टिलायझेशन. न्यूसेलस लेफ्ट आफ्टर फर्टिलायझेशन. व्हेरी गुड. बरोबर. न्यूसेलस लेफ्ट आफ्टर फर्टिलायझेशन दॅट विल बी कॉल्ड एज पेरिस्पर्मिक सीड्स. तिने चांगली गायत्रीने चांगलं ओळ सांगितलेली आपल्या चांगलं सेंटेन्स दिलेलं आहे. तर ते तुम्ही लिहून ठेवाल सगळ्यांनी. तर इट इज द ऍक्च्युअल. आता आपल्याला एक्झाम्पल याचे लक्षात पाहिजे. बीट आणि ब्लॅक पेपर हे काय करायचं बेटा? काही एक्झाम्पल जे असतात ना हे काय करायचं? हायलाईट करून ठेवायचं म्हणजे आपण पुन्हा चुकणार नाही. तर दिस इज द टिपिकल स्ट्रक्चर ऑफ डायकॉट. आता होतं का हे सगळं मी पुसतोय. याच्यात आय होप काहीच बाकी नाहीये. दिस इज मायक्रोपाईल. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दिस इज मायक्रोपाईल. आता हे मायक्रोपाईल मी तुम्हाला सीड मध्ये दाखवलेलं आहे की ज्या वेळेला ऍक्च्युअली सीड डेव्हलप होते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सीड ज्या वेळेला डेव्हलप होते त्यावेळेला त्याच्या इथे एक छिद्र असतं. दिस इज ऑल रॅफे. त्याच्यावरती एक रॅफे असतो आणि या ठिकाणी जे ओपनिंग असतं दिस इज कॉल्ड एज मायक्रोपाईल. मायक्रोपाईल कशासाठी असतं आपण पुढे गेल्यावर त्याच्यावर चर्चा करणार आहोत. सध्या एवढी गोष्ट लक्षात ठेवा की मायक्रोपाईल हेल्प्स इन जर्मिनेशन ऑफ द सीड. याच्यातनं O2 आणि H2O वॉटर आणि ऑक्सिजन आत घेतला जातो. त्यानंतर जर्मिनेशन पॉसिबल होतं. याचा आणखी एक उपयोग होतो. तो काय होतो आपण पुढे गेल्यावर शिकणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा एक डायकॉट सीडचं मी एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये डायकॉट सीडचं नॉन एंडोस्पर्मिक सीडचे एक्झाम्पल काल आपण शिकलेलो आहे ऑलरेडी. आता मोनोकॉट आणि डायकॉट बद्दल मी काल बोललो होतो. मोनोकॉट आणि डायकॉट बद्दल. तर मोनोकॉट मध्ये आणि डायकॉट मध्ये तुम्हाला बोललो होतो किती सेल स्ट्रक्चर पर्यंत सिमिलॅरिटी असते त्यांच्यामध्ये कोण सांगतं मला? 8 सेल स्ट्रक्चर होईपर्यंत सिमिलॅरिटी असते. म्हणजे 8 सेल स्ट्रक्चर पर्यंत. इकडे लक्ष द्या. आता समजा एक मी सीड काढतोय. नीट लक्ष द्या. सपोज ही एक सीड आहे. बरोबर. ही सीड आहे. याला थोडंसं खालीपर्यंत घेऊ.
आपण टिपिकल एक मक्याचा दाणा घेतोय, मेज ग्रेन घेतोय. याच्यामध्ये बाळांनो हा जो पार्ट आहे, हा पार्ट काढून घ्या माझ्याबरोबर, काही प्रॉब्लेम नाही. दिस इज अल्युरॉन लेअर. आणि याच्या आत भरून टाका. काय भरायचं आपल्याला माहिती आहे. काय भरायचं आहे? दिस इज एंडोस्पर्म. दिस इज एंडोस्पर्म. आणि याला जर तुम्ही रेषा रेषा मारून दाखवलं, आपण आत कसं असतं, एक सीड कसं असतं ते आपण आत जाऊन शिकतोय. मोनोस्पर्म, तर वैष्णवीला ऍड करा. एंडोस्पर्म. कोणाला? वैष्णवी. आता नीट लक्ष द्या. हा जो पार्ट आहे बाळांनो, इथे या ठिकाणी हा जो पार्ट आहे, हा इथून एवढा पार्ट, इथून एवढा पार्ट आता तुम्हीच मला सांगणार आहात काय काय मी काढतोय. फक्त तुम्हाला मी समजून देईन, मग तुम्हीच मला उत्तर द्यायचं काय. आता एक टिपिकल, आता याला मी एंडोस्पर्म म्हणतोय, याला मी नाव देतोय. बघा, मी काही नावं दिल्यानंतर तुम्हाला बाकीचे नावं द्यायचे. बघा, हा नीट लक्ष द्या. ही कशी सीड आहे? मोनोकॉटची सीड आहे. काय याच्या आत? एंडोस्पर्म. हा पार्ट कोणता आहे? स्कुटेलम. स्कुटेलम. स्कुटेलमलाच आपण काय म्हणतो? व्हॉट इज स्कुटेलम? कोण सांगतं? Cotyledon. It is cotyledon of in case of grasses. In grasses किंवा ग्रास फॅमिलीज मध्ये याला आपण काय म्हणतो? ग्रासेसच्या फॅमिलीज मध्ये याला आपण काय म्हणतो? स्कुटेलम. स्कुटेलम शब्दाचा अर्थ होतो कॉटिलिडॉन. मग आता हे जर टिपिकल एक्झाम्पल आहे मोनोकॉट सीडचं, मोनोकॉट सीडचं जर हे एक्झाम्पल असेल तर स्कुटेलम काय झालं? एकच एक कॉटिलिडॉन आहे. स्कुटेलम काय बेटा? एकच कॉटिलिडॉन आहे. हा, आता स्कुटेलमला जागा किती कमी आहे तुम्ही लक्षात घ्या. ऍज कम्पेअर विथ एंडोस्पर्म, दिस इज एंडोस्पर्मिक सीड. म्हणजे आपण जे काही पीठ वगैरे खातो, म्हणजे पावडरी फॉर्म मध्ये जे काही आपण खात असतो बाळांनो, राजेश्वरीला मी आज रिमूव्ह करून टाकतो. येस. आता हा जो पार्ट आहे, दिस इज स्कुटेलम. या स्कुटेलमच्या बरोबर या ठिकाणी जर पुढे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे काय दिसतंय? दिस इज एम्ब्रियोनल ऍक्सिस. दिस इज एम्ब्रियोनल ऍक्सिस. आता जर मी याला एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणत असेल तर तुम्ही याला काय नाव द्याल? तुम्हीच सांगा मला. याला काय नाव द्याल आणि याला काय नाव द्याल? दिस इज, हा जो पार्ट आहे याला मी नाव देऊ का? एपिकोटाइल. त्याला काय नाव देतोय? एपिकोटाइल. बरोबर आहे ना? एम्ब्रियोनल ऍक्सिस मध्ये वरच्या बाजूला काय असेल? एपिकोटाइल. दिस पार्ट विल बी प्रिम्यूल. हा जो खालचा जो पार्ट आहे, आता इथे काय येईल? इथे नीट लक्षात. येस, व्हेरी गुड. हायपोकोटाइल. आणि हायपोकोटाइलच्या खाली हा जो पार्ट असेल याला काय नाव देऊ? Radical. क्या बात है, किती हुशार पोहे बघा तुम्ही. रॅडिकल.
आणि याच्या खाली हा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं? रूट कॅप. कारण रॅडिकलच्या वरती काय असते नेहमी? रूट कॅप. रूट कॅप. आणि इथे दोन स्ट्रक्चर्स याला प्रोटेक्शन देण्यासाठी असतात. याला प्रोटेक्शन देण्यासाठी काय असतं? याला म्हणतात कोलिओरायझा. काय म्हणतात बाळांनो याला? कोलिओरायझा. आणि इथे जो सगळ्यात टॉप मोस्ट स्ट्रक्चर असेल याचं नाव काय असेल? कोलिओप्टाईल. काय असेल? कोलिओप्टाईल. जड झालं का रे? 2 मिनिटं थांबा ना सर. ड्रॉ करा. मी एक 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 पुन्हा एक्सप्लेन करेल. घाबरू नका. शील्ड शेप दिसतो आपल्याला. स्कुटेलम कसा असतो बेटा? जनरली शील्ड शेप्ड असतो. मी बघतो जर डायग्राम असेल ना इथं तुम्हाला दाखवतो शील्ड शेप्ड कसा असतो. हे बघा नीट लक्षात घ्या. एनसीईआरटी ने खूप छान डायग्राम दिलेले आहे. बहुतेक आपल्या टेक्स्ट बुकने पण दिलेलं आहे. येस. याने आपल्या टेक्स्ट बुकने जे दिलेलं आहे मोनोकॉटचं, दॅट इज व्हेरी स्मॉल. पेज नंबर 12 वर आहे. आणि याच्यात पेज नंबर 35 वर एनसीईआरटी ने खूप छान डायग्राम दिलेली आहे. ग्रास मधला आहे बघा. मी दाखवतो. जवळून बघा. एकदम जवळून बघा. हे बघा. हे खालची जी इमेज आहे ना, ही इमेज बघा. दिसते का सगळ्यांना? नीट बघा. हे बघा. हा जो मागचा जो पार्ट आहे ना, हा जो पार्ट आहे ना, हा स्कुटेलम आहे. इथे बघा वरती काय? कोलिओप्टाईल. हे बघा शूट अपेक्स. शूट अपेक्सचा अर्थ काय होतो? दिसतंय का? वाचता येते का? बघा बरं तुम्हाला. शूट अपेक्स. हो सर. हा. शूट अपेक्स म्हणजेच काय? लिम्यूल. हा काय? एपिब्लास्ट. बाहेर आलेला भाग असतो हा. त्या ग्रास मध्येच दिसतो. सगळ्यांमध्ये नाही दिसत. काही ग्रासेस मध्ये दिसतो. आणि हा खालचा पार्ट बघा. काय? रॅडिकल. दिस इज रूट कॅप. दिस इज कोलिओरायझा. आता सगळ्यात जास्त मुलांना प्रॉब्लेम कुठे होतं ते सांगतो. सगळ्यात जास्त मुलांना प्रॉब्लेम होतं हे 2 नावं लक्षात ठेवायला. कोणकोणते सांगा बरं? 2 नावं लक्षात ठेवायला भयंकर जीव खातात. कोणकोणते? एक आहे कोलिओप्टाईल आणि दुसरा आहे कोलिओरायझा. कशाला कोलिओरायझा म्हणायचं आणि कशाला कोलिओप्टाईल म्हणायचं? कन्फ्यूज होतात की नाही तुम्ही? तर आर फॉर रूट. आर फॉर रूट कॅप. रूट. आर रायझा. रायझा शब्द रायझोम पासून आलेला आहे. कशापासून आलेला आहे? रायझोम. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही नीट विचार करून बघा. ब्रायोफाइट्स मध्ये प्लांटर्स आहेत ना ब्रायोफाइट्स. तर ब्रायोफाइट्स मध्ये रूट्सच्या ऐवजी काय असतात? रायझॉइड्स असतात. काय असतात? रायझॉइड्स असतात बेटा. तिथे काय असतात? रायझॉइड्स असतात. रायझॉइड्स. बरोबर. म्हणजे केसाळ स्ट्रक्चर असतं केसासारखं. त्याच्यावरून कोलिओरायझा. म्हणजे काय झालं? इथं प्लांटने काय केलं बेटा? इथं काही केलं नाही वेगळं, की हे प्लांट्स मोनोकॉट आहेत. हे लॉंग खूप जास्त काळपर्यंत न जगणारे प्लांट आहेत. सिंपल प्लांट्स आहेत. या प्लांटला एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिलेलं आहे. आणि दॅट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऍडिशनल कव्हरिंग तुम्ही कधी जर घेतलं ना, तुम्ही रूट जर उपटून पाहिला ना गवसाचा, तर तुम्हाला असा पांढरट भाग दिसतो. दॅट इज कोलिओरायझा. आता रायझावरनं तुम्हाला रूट कॅप म्हणजे इथे आर आलेला आहे. आर फॉर रूट, आर फॉर रायझा आणि आर फॉर रेडिकल. हे तिन्ही आर 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 शी रिलेटेड आहेत. आता कोलिओप्टाईल मध्ये पी येतोय बघा. इथे पी आहे, इथे पी आहे. इट कव्हर्स द प्लिव्ह्यूल. इट कव्हर्स द प्लिव्ह्यूल. पी स्टँड फॉर प्लिव्ह्यूल. आणि प्लिव्ह्यूल पासून काय तयार होणार आहे? बोला. प्लिव्ह्यूल काय बनवतो नेहमी? राधिका, प्लिव्ह्यूल काय बनवतो बेटा? कमॉल. प्लिव्ह्यूल काय बनवतो? रेडिकल काय बनवतो? कोण बोलतं? कोण सांगतंय मला? तर प्लिव्ह्यूल, एपिकोटाईल आणि फॉर्म्स एपिबेसल सेल. श्रेया तू सांग. श्रेया कम ऑन, तू सांग.
प्लीम्युल पासून काय तयार होतं? Shoot सिस्टीम system. शूट सिस्टीम. एका सेकंदात सांगता आलं पाहिजे. प्लीम्युल पासून काय तयार होणार आहे? शूट सिस्टीम. प्लीम्युल पासून काय बनते बेटा? शूट सिस्टीम. आणि रॅडिकल पासून काय बनते? Root रूट system. सिस्टीम. रूट सिस्टीम. टोटल रूट सिस्टीम डेव्हलप फ्रॉम रॅडिकल आणि टोटल शूट सिस्टीम डेव्हलप फ्रॉम प्लीम्युल. याच्यात काय अवघड नाही आता. आणि हा जो लेअर तुम्हाला दिसतोय जो मी ब्लॅक ने दाखवलेला आहे, दिस इज कॉल्ड ॲज ॲल्युरॉन लेअर. ॲल्युरॉन काय असतं बेटा? प्रोटीनस लेअर. ॲल्युरॉन लेअर असतं. याच्यामुळे आपण जे ग्रेन्स खातो ना, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजरी, ज्वारी, गहू, त्याच्यानंतर तांदूळ, हे सगळे जे आहेत ना, हे ग्रास फॅमिलीचे मेंबर आहेत. मोनोकॉट्स जवळजवळ सगळेच्या सगळे जेवढे इडिबल ग्रेन्स आहेत आपले, हे सगळे कशाचे मेंबर आहेत? ग्रास फॅमिलीचे मेंबर आहेत. येतंय लक्षात? तर ही गोष्ट आता आपल्याला लक्षात आलेली. याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. कम ऑन. काही प्रॉब्लेम आहे? ड्रॉ केलं तुम्ही सगळ्यांनी? व्हेरी गुड. जायचं का पुढे? डायकॉट एम्ब्रिओ, मोनोकॉट एम्ब्रिओ कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हो येस सर. व्हेरी गुड. कोणाला काही विचारायचंय का? देवश्री, तुला काही विचारायचंय का? फाल्गुनी, चेतन, कावेरी, आदित्य गोरे, कळतंय का सगळ्यांना? आदिती, दीपक आव्हाड. दीपक आव्हाड, तुझा आवाजाला प्रॉब्लेम असेल बेटा तर हे काय म्हणतात तर बायचा पंजा जो असतो तो पाठव. काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर असेल तर मला काहीतरी पाठवा. सांगा बरं, हे सगळं क्लिअर झालं का आतापर्यंत जे मी शिकवलं ते? क्लिअर आहे सर. हो क्लिअर आहे. व्हेरी गुड. सर सर राजेश्वरीला मेघना, विचार जॉईन नाही बेटा. होता येते. मी राजेश्वरीला तिला ना बाहेर बसवलेलं. जॉईन नाही होत. तिला म्हणा रेकॉर्ड ती- लेक्चर बघ. हा ठीक. मी तिला ना 10 वेळा जॉईन करून पाहिले. 10 वेळा जॉईन करून हा. पाहिलं बेटा. जॉईन नाही होता येते, प्रॉब्लेम येतोय म्हणून मी तिला कट केलं. तिला मला बोर्डवर दिसलं, ती मला वारंवार डिस्टर्ब करत. 10 वेळा केलं मी जॉईन, 10 वेळा. त्यामुळे मी तिला आता रिमूव्ह करून टाकलेलं आहे. याचा रेकॉर्डेड लेक्चर बघेल. आय होप दिस इज कम्प्लीट क्लिअर टू ऑल ऑफ यू. आता मी हे सगळं रब करतो. तुम्हाला आता मोनोकॉट एम्ब्रिओचं स्ट्रक्चर समजलं, कशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट होते. हे आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, कारण तो एक सेपरेट टॉपिक आहे. डेव्हलपमेंट इन मोनोकॉट एम्ब्रिओ. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की कुठल्या स्टेज पर्यंत मोनोकॉट आणि डायकॉट सारखे डेव्हलप होतात. इफ दॅट वी आर नोईंग, दॅट इज इनफ फॉर अस. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं काय जाईल तर डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. त्याच्या निर्णया स्टेप्स सगळ्या लिहून काढायच्या प्रॉपरली बेटा, एकदम प्रॉपरली. संपूर्ण फ्लोचार्ट बनवायचा. पहिले काय झालं, नंतर काय झालं, नंतर काय झालं, रिकॉल करा. कसा अभ्यास करायचा ते सांगतो. टेन्शन नाही घ्यायचं. कुठून सुरुवात करा आणि कुठे एंड करा ते सांगतो. तुम्ही सगळ्यात पहिले अँथरचं स्ट्रक्चर डोळ्यासमोर आणायचं. अँथर मध्ये कोणत्या सेल्स होत्या? आर्किस्पोरियल सेल्स पासून सुरुवात करायची. आणि आर्किस्पोरियल सेल्स पासून म्हणजे ओरीच्या आतल्या आर्किस्पोरियल सेल्स आणि अँथरच्या आतल्या आर्किस्पोरियल सेल्स यांची डेव्हलपमेंट कशी झाली, आणि त्या डेव्हलपमेंट पासून जे लॉक्यूल होतं, ते लॉक्यूलच्या आत पोलन ग्रेन्स कसे फॉर्म झाले त्याची आठवण ठेवा. त्याच्यानंतर एग्सचं फॉर्मेशन कसं झालं, एग्स साठी एग बनण्यासाठी किंवा एम्ब्रिओ सॅक बनण्यासाठी कशा पद्धतीने आतल्या आत डिव्हिजन झाले त्याची नीट आठवण करा. नंतर प्रॉपर डबल फर्टिलायझेशन कसं झालं ते बघा. त्याच्यानंतर एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी झाली ही एकदा बघा. आणि हे संपूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर हा ऍक्च्युअल एम्ब्रिओ कशा पद्धतीने डेव्हलप झाला, या सगळ्यांचं एक तुमच्या भाषेमध्ये. ज्या मुलांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल
त्यांनी नीट लक्षात ठेवा, त्यांनी काय करायचं, मराठीतनं लिहून काढायचं, शांतपणे बसायचं आणि मराठीत लिहून काढायचं. आणि शांतपणे मराठीत लिहून काढलं तुमच्या भाषेमध्ये मराठीत लिहून काढायचं आणि त्याचा प्रयत्न करायचा की आपल्याला हे इंग्लिशमध्ये मांडता येतं. मला एकदम खात्री आहे की तुम्ही मराठीसाठी याच्यासाठी हे लिहिण्यासाठी मराठी वर्ड नाही वापरणार, फक्त तुम्ही वाक्य बनवण्यासाठी मराठी वर्ड वापरणार. तुम्हाला आर्किस्पोरियल सेलच लिहिणार, कारण त्याचं ट्रान्सलेशन तुमच्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळे तुम्ही ऍज इट इज लिहून काढा, तुम्हाला जे जे आठवतं ना ते प्रॉपरली लिहून काढा. मग त्याच्यात बघा की काय काय मिसिंग आहे. मग एकदा जर तुम्ही त्याला नजरेसमोरून आणलं आणि एकदा त्याला इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला की विषय संपणार. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट याचा एक डोक्यात फ्लो चार्ट राहू द्या, म्हणजे तेवढा एक रिवाइज मारला की विषय संपवून जाईल. याच्याशी रिलेटेड MCQ सॉल्व्ह करायचे. आता हा पार्ट क्लिअर झालेला आहे. यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फ्रूट्स काही डेव्हलप होत नाही. याच्यामध्ये फ्रूटची डेव्हलपमेंट जेवढे जनरली आपण फ्रूट्स खातो ते जवळजवळ सगळे फ्रूट्स जे असतात ते डायकॉट्स असतात. आता आपण हा टॉपिक मी इकडचा क्लिअर झाला, तुम्हाला समजला असं समजून मी पुढे जातो. वैष्णवी एवढा उशीर का बरं झाला बेटा? वैष्णवी खाडे का बरं एवढा उशीर झाला बाळा? माझा आवाज ऐकू येतोय का वैष्णवी तुला? इतक्या उशिरा यायचं असतं का? इकडे लक्ष द्या. हा जो पार्ट आहे दिस इज ऑल. आता तुम्ही याच्या खाली मला तुम्हीच सांगायचं. आता तुम्हाला हे संपूर्ण स्ट्रक्चर, आता याच्या आत सीडचं फॉर्मेशन झालेलं आहे. याच्या आत सीडचं फॉर्मेशन, आता तुम्हाला माहिती आहे की ओव्ह्यूल विल बी कन्व्हर्टेड इनटू सीड. आता ओव्ह्यूल जे इट विल बी कन्व्हर्टेड इनटू सीड. आता हा जो पार्ट आहे, हे जे कव्हरिंग आहेत त्या कव्हरिंगचे नावं सांगा. बघा, एक कव्हरिंग इथे, एक कव्हरिंग, दोन कव्हरिंग आहेत ना याला. बोला पटपट पटपट बोला. दिस इज द वॉल ऑफ द ओव्हरी, बरोबर. दिस इज द ओव्हरी वॉल. याच्यावरती असं समजा. आता जसं जसं सीडच्या आत डेव्हलपमेंट बाळांना सुरू होते, याच्या आत जशी जशी डेव्हलपमेंट सुरू होते याच्या आत, तसं तसं हे वरचे स्ट्रक्चर जे असतात ते डिजनरेट व्हायला लागतात. काय काय डिजनरेट होतं? तर बऱ्याचशा मॅक्सिमम फ्लावर्स मध्ये सगळ्यात आधी इथून वरचा जो पार्ट आहे सिग्मा डिजनरेट होऊन जाईल, स्टाईल डिजनरेट होऊन जाईल. त्याच्यानंतर जे आजूबाजूला हे असतील स्टॅमेन्स असतील ते डिजनरेट होतील. त्याच्यानंतर पेटल्स फॉल ऑफ होऊन जातील. त्याच्यानंतर काही काही प्लांट्स मध्ये काही ड्युरिंग फ्रूट डेव्हलपमेंट ते सगळ्यात बाहेरचं कॅलिक्स असतात ते कॅलिक्स सुद्धा बनवतात. कॅलिक्स परसिस्टंट तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळतं आणि दॅट इज इन ग्वावा. ग्वावा मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. बाकी ही जी वॉल असते इट विल बी कन्व्हर्टेड इनटू फ्रूट वॉल. म्हणजे मॅच्युअर ओव्हरी, नीट लक्षात घ्या, मॅच्युअर ओव्हरी किंवा मॅच्युअर ओव्हरीलाच आपण काय म्हणतो, फर्टिलाइज आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलाइज ओव्हरी कन्वर्ट्स इनटू फ्रूट. हे कळलं का? एकदा फर्टिलायझेशन झालं ना की ही पूर्ण ओव्हरी कशात कन्वर्ट होऊन जाते बाळांनो? कशात कन्वर्ट होते? फ्रूट मध्ये. आता एकदा फ्रूट बनलं म्हणजे ही काय झाली? फ्रूटची वॉल झाली. फ्रूटच्या वॉलला काय वर्ड यूज केला जातो? पेरिकार्प. काय वर्ड यूज करतात बेटा याला? पेरिकार्प. जे फ्रूट रसदार असतात, जे फ्रुट्स ज्यांचा पल्प, ज्यांच्यामध्ये आपल्याला पल्प मिळतो, पल्प खाता ना तुम्ही सगळं, गर जो असतो फळातल्या आतला जो गर असतो, ज्यांच्यामध्ये गर असतो, अशा याच्यामध्ये पेरिकार्प 3 भागामध्ये डिवाइड केला जातो.
आउटर मोस्ट कव्हरिंग विल बी पेरिकार्प. आउटर मोस्ट कव्हरिंग पूर्ण म्हणजे सगळ्या इथे जेवढ्या कव्हरिंग असतात त्या सगळ्यांना एकत्रित काय म्हणणार, याच्या बाहेरचं जे काही स्ट्रक्चर तयार होईल त्याला आपण काय नाव देतोय, पेरिकार्प. या पेरिकार्पच्या 3 भाग पडतात. जो इनरमोस्ट असेल विच विल बी व्हेरी क्लोज टू द सीड कोट, खास करून याला आपण सीड कोट, याला हे जे इंटिग्युमेंट्स असतात, हे इंटिग्युमेंट्स जे असतात हे सुद्धा 2 पार्ट मध्ये, म्हणजे एक बाहेरचा इंटिग्युमेंट, एक आतला इंटिग्युमेंट, इनर आणि आउटर. तर आउटर इंटिग्युमेंटला म्हणतात टेस्टा, लिहून घ्या. आणि इनर इंटिग्युमेंट जे असतं त्याला म्हणतात टेगमेन. तुम्हाला विचारलं की सीडच्या कोटिंगचे नावं सांगा, सीड कोटचे नावं सांगा, तर आतलं जे कोटिंग असेल त्याला म्हणतात टेगमेन आणि बाहेरचं जे कोटिंग असेल त्याला म्हणतात टेस्टा. आता हा झाला सीडचा कोट. सीडच्या कोट नंतर इमिजिएटली बाहेर काय सुरू होईल, पेरिकार्प सुरू होईल. या पेरिकार्पचे 3 भाग असतात. जो इनरमोस्ट असेल, जो टफ असतो जनरली, तो काय फॉर्म करतो, दॅट इज एंडोकार्प. जो मधला असतो, जो इडिबल पार्ट असतो, जनरली हा पार्ट इडिबल असतो, त्याला आपण म्हणतो मेझोकार्प. इथे लिहून घ्या, जनरली इट इज इडिबल. हा काय असतो जनरली बेटा, इडिबल असतो. आणि सगळ्यात बाहेरचा जो असतो त्याला म्हणतात एपिकार्प. एपिकार्प थीन पण असू शकतो किंवा थिक पण असू शकतो किंवा ड्राय पण असू शकतो. थीन जो असतो तो जनरली ड्राय असतो, जो थीन असतो तो ड्राय असतो. हे समजतं आहे का? जल्दी जल्दी बताओ. येस सर. कशाचं कन्वर्जन झालं फ्रूट मध्ये? कन्वर्जन कशाचं झालं फ्रूट मध्ये? रायपंड ओरी किंवा मॅच्युअर. मॅच्युअर ओरी किंवा रायपंड ओरी. काही ठिकाणी रायपंड. मॅच्युअर ओरीचा अर्थ होतो की ओरी नुसती मॅच्युअर नाही झाली, राईप झालेली, पिकलीची, म्हणजे फर्टिलाइज्ड ओरी. फर्टिलाइज्ड ओरी विल टर्न इनटू फ्रूट. फ्रूट मध्ये फ्रूटची आउटर मोस्ट जे सगळं सीडच्या अराउंड जो काही स्ट्रक्चर असेल दॅट विल बी कॉल्ड पेरिकार्प. पेरिकार्पला जो स्टोनी हार्ड पार्ट असतो, जनरली एंडोकार्प कसा असतो बेटा, इट इज स्टोनी हार्ड. याच्यासाठी डोळ्यासमोर आंबा डोळ्यासमोर आणायचा. याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचं काय आहे, आंबा आणायचा डोळ्यासमोर. बरोबर. आंबा जो असतो, आंब्यामध्ये सगळ्यात आत काय असते, बोला. आंब्याच्या आत काय असते, सगळ्यात आत काय असते? अरे सगळ्यांनी आंबे खाल्ले का नाही? कोय. कोय असते. ठीक आहे ना. आंब्याच्या आत काय असते, कोय. म्हणजे हा काय झाला, हा पार्ट काय झाला, कोईच्या आत सीड असतं की नाही आंब्याचं, कोईच्या आत सीड असतं. आणि हा जो पार्ट आहे, स्टोनी हार्ड पार्ट आहे, दॅट विल बी कॉल्ड ॲज एंडोकार्प. हा जो मधला पार्ट आहे, जो आपण सगळेजण रस म्हणून खातो, पिकल्यानंतर जो खूप ज्युसी होतो, हा जो पार्ट आहे याला काय नाव देणार, मेझोकार्प. आणि आंब्याची जी साल असते, विच इज क्वाईट हार्ड, म्हणजे टफ आणि थिक, दॅट विल बी कॉल्ड ॲज एपिकार्प. आणि ह्या तिघी इथून इथपर्यंत जे सगळं राहील याला आपण काय म्हणणार, पेरिकार्प. कळलं का? बोला. हो सर, समजलं. हो सर. आता तुम्हाला सगळ्यांना कळलं एपिकार्प, मेझोकार्प, एपिकार्प, मेझोकार्प, एंडोकार्प समजलं, पेरिकार्प समजलं, फ्रूट कसं तयार होतं. काही आता आपल्याला सीडचे जे कोट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, इनरला काय नाव देऊ, आउटरला टेस्टा, इनरला टेगमेन. आउटरला टेस्टा, इनरला टेगमेन. आणि हे कशापासून तयार झालेले असतात, इंटिग्युमेंट्स पासून. मायक्रोपाईल काय असतं,
त्या सीडवर असलेलं छोटस छिद्र असतं. मायक्रोपाईल मधून जनरली काय कशाची एंट्री झालेली असते? पोलन ट्यूबची एंट्री झालेली असते. आता आय होप तुम्हाला कम्प्लीट रिप्रोडक्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे का नाही ते सांगा. आहे सर. कम्प्लीट कळलं का? आता एक स्टेप थोडस पुढे जाऊया आणि हे जे असतात थोडस समजून घेऊ. थोडस जास्त नाही, आपल्याला फार डिटेल नाही दिलेलं आणि ज्या लेवलला दिलेलं तेवढंच आपल्याला समजून घ्यायचं. आता फ्रूट जे असतात कशाला ट्रू फ्रुट्स म्हणायचे आणि कशाला फॉल्स फ्रूट म्हणायचे? कोण सांगतं मला? काही आठवतं का तुम्हाला 11वीचं? फॉल्स फ्रूट हे ओव्हरी सोबत बाकी अजून कोणते तरी ऑर्गन किंवा टिश्यूने मिळून बनलेलं असतं. बरोबर, बोल बोल, बरोबर बोलते बेटा, बोल. व्हेरी करेक्ट, वर करेक्ट. बोल, परत एकदा सांग. फॉल्स फ्रूट हे ओव्हरी बघा, सोबत फ्रुट्स आर ऑफ टू टाइप्स. फ्रुट्सला ब्रॉड कॅटेगरीमध्ये दोन भागामध्ये आपण डिवाइड करतो. ट्रू फ्रुट्स आणि फॉल्स फ्रुट्स. बरोबर, ट्रू फ्रुट्स आणि फॉल्स फ्रुट्स. काय फरक आहे ट्रू फ्रूट आणि फॉल्स फ्रूट मध्ये? तर ट्रू फ्रूट ज्याच्यामध्ये बीच फॉर्म्स फ्रॉम द ओव्हरी ओनली. ओव्हरी पासून जे फ्रुट्स बनतात, मॅच्युअर ओव्हरी पासून, फर्टिलाइज्ड ओव्हरी पासून जे फ्रुट्स बनतात, त्या अशा सगळ्या फ्रुट्सला आपण काय म्हणतो बेटा? ट्रू फ्रुट्स. आणि ज्यांच्यामध्ये when Thalamus. other parts of the flower are involved in fruit formation. Other parts are involved in fruit formation. Such fruit is called false fruit. खोटे, FRUIT. जे प्युअरली ओव्हरी पासून बनतील त्यांना मी काय नाव देईल? त्यांना मी काय म्हणणार आहे? ट्रू फ्रूट. जे ओव्हरी बरोबर बाकीचे पार्ट्स इन्व्हॉल्व होऊन जे बनेल त्याला मी काय नाव देऊ? फॉल्स फ्रूट. त्याला मी काय नाव देईल? सिंपल, फॉल्स फ्रुट्स. म्हणजे फ्रुट्सला आपण काय केलं? दोन ब्रॉड कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. काय केलं बेटा? आपण दोन ब्रॉड कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. बरोबर आहे. आता फ्रुट्सच्या आत काय असतं? जनरली फ्रुट्सच्या आत काय असतं? सीड्स असतात. बरोबर. आता हे जे सीड्स असतात, मग अँजिओस्पर्मचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? अँजिओस्पर्म्सला अँजिओस्पर्म का म्हणतात? कोण सांगतं? रेखा. अँजिओस्पर्म्सला आपण अँजिओस्पर्म्स का म्हणतो? कोण सांगतं? या वर्डचा ब्रेकअप कोण सांगतं मला? म्हणून एंजिओस्पर्म. सीड प्रोड्युसिंग अँजिओ प्लांट. मीन्स कवर्ड. अँजिओ Seed मीन्स bearing. कवर्ड. स्पर्मा म्हणजे सीड. ज्याच्या सीड्स कवर्ड असतात. कशाने कवर्ड असतात? फ्रुट्सने कवर्ड असतात. कशाने कवर्ड असतात? फ्रूटने कवर्ड असतात. ज्या सीड्स, जेव्हा सीड्स ह्या फ्रूटने कवर्ड असतील, बेटा लक्षात ठेवा, जेव्हा सीड्स ह्या फ्रूट वॉलने कवर्ड असतील, जेव्हा सीड्स ह्या फ्रूट वॉलने कवर्ड असतील, त्या वेळेला अशा सीड्सला आपण काय वर्ड यूज करतो? अशा प्लांट्सला आपण काय वर्ड यूज करतो? अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्मची प्रॉपर्टीच ही आहे बेटा की त्याच्यामध्ये सीड जे असतं ते फ्रूटच्या वॉलने कवर्ड असतं. बरोबर. आता फॉल्स फ्रूटचं काही एक्झाम्पल आहे का आपल्याकडे? सांगा बरं. एकदम कॉमन मोस्ट. पाइनएपल पण आहे. आणखी स्ट्रॉबेरी, ऍपल, स्ट्रॉबेरी आहे. बरोबर. ऍपल आहे. ऍपल आहे. ऍपल. हा, pear, maybe.
फॉल्स फ्रूटचं एक्झाम्पल काय आहे? कॅश्यू. लक्षात ठेवा, 3 एक्झाम्पल एनसीईआरटीने दिलेले आहेत. 3 एक्झाम्पल एनसीईआरटीने दिलेले आहेत. त्याला एक अशी आयडिया करायची का आपण? हे बघा असं, तुम्हाला सगळ्यांना ऍपल काढता येतो ना? हे बघा असं, सपोज दिस इज युअर ऍपल. ठीक आहे. ऍपलवर ठेवली स्ट्रॉबेरी, ऍपलवर ठेवली स्ट्रॉबेरी, ऍपलवर ठेवली स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरीवर ठेवला काजू, स्ट्रॉबेरीवर ठेवला काजू. हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, एनसीईआरटीचे आहेत, एकदम इम्पॉर्टंट आहेत, विसरायचे नाही. दिस इज कॅश्यू, दिस इज स्ट्रॉबेरी, and this is apple. हे 3 एक्झाम्पल फॉल्स फ्रूटचे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये याला का म्हणायचं फॉल्स फ्रूट ते सांगतो. ऍपल मध्ये काय होतं बाळांनो? ऍपल मध्ये आता मी हे ऍपल कसं होतं ते तुम्हाला दाखवतो. कुठली ओहरी कशावर ठेवलेली असते? कोण सांगतं? ओहरी कशावर ठेवलेली असते? दॅट इज माय क्वेश्चन. कोण सांगतं? याला काय म्हणतात? दिस इज थॅलॅमस. थॅलॅमसला आणखी एक वर्ड आहे, कोण सांगतं? हा जो थॅलॅमस आहे, हा थॅलॅमस नॉर्मली इथेच असतो. याने काय बनायचं असतं? याने काय बनवायचं असतं? फळाचा देठ बनवायचा असतो. बरोबर आहे ना? याने फक्त पीडी सेल सारखं काम करायचं असतं, याने फक्त देठ बनवायचा असतो. पण ऍपल मध्ये काय होतो की ऍपल मध्ये हे पूर्ण याला असं कव्हर करून घेतो. आणि जे ऍपल मध्ये तुम्ही सगळे खाता ना, मी सगळेजण आपण जे खातो ना, सपोज हे एक ऍपल आहे, तर या ऍपल मधला जो हा सेंटरचा जो पार्ट असतो ना, ऍक्च्युअली याचं फ्रूट एवढंच आहे. इट इज ऍक्च्युअली फ्रूट. जे तुम्ही कट करता ना, हा जो पार्ट आहे समजा, हा पार्ट, हा एवढंच फ्रूट आहे याचा. आणि हे काय आहे? दिस इज ऑल थॅलॅमस. हा जो पूर्ण पार्ट आहे ना, जो आपण खातो, ऍक्च्युअली दिस इज थॅलॅमस. म्हणून याला आपण काय म्हणत असतो? फॉल्स फ्रूट. म्हणजे ट्रू फ्रुट्स कसे असतात की ते प्युअरली याच्यापासून डेव्हलप होत असतात. याचा ट्रू फ्रूटचं एक्झाम्पल आहे का काही? कोण सांगतं? भरपूर सारे, सगळे ट्रू फ्रूट. मँगो, banana, आणखी Grapes. बनाना हे पार्थेनोकार्पिकचं एक्झाम्पल आहे ऍक्च्युअली. Grapes. हा, Grapes. सगळ्यांना काय ग्रेप्स आवडतात? ग्वावा. आणखी कस्टर्ड ऍपल, कस्टर्ड ऍपल. ते बेटा कंपोजिट फ्रूटचे एक्झाम्पल. पुढे जायचं ना आपल्याला. आणखी काय सांगू शकता? आणखी काय सांगू शकता? तुम्हाला जे काही डोळ्याला दिसतं, जे काही नॉर्मल पियर्स वगैरे जे सगळे तुम्ही खाता, चेरी, हे सगळे जवळजवळ याचेच एक्झाम्पल आहे, ट्रू फ्रूटचे एक्झाम्पल आहे. जे काही जेवढे फ्रुट्स तुम्हाला दिसतात जनरली, हे सगळे फ्रुट्स कसे असतात? जनरली ट्रू फ्रुट्स असतात. फॉल्स फ्रूट फार थोडे कमी प्रमाणात आहेत. तर आता आपण फ्रुट्सची एक दुसरी एक कॅटेगरी आपण करणार आहोत. फार शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय, आणि शॉर्ट मध्येच लक्षात ठेवायचं, खूप जास्त लक्षात ठेवायचं नाही, खूप जास्त नाही लक्षात ठेवायचं. ट्रू आणि फॉल्स फ्रुट्सचे आपल्याला 2-2, 3-3 एक्झाम्पल माहित पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक कष्ट घ्यावे लागतील. पहिलं कष्ट असं आहे की एनसीईआरटी वाचावं लागेल, जे आपण कधीच वाचत नाही. तर लाईन टू लाईन एनसीईआरटी. जे हुशार पोरं आहेत, मी पाहतोय आता जे 12वीला, ह्या वर्षी 12वीला आहेत, त्यांचे 2 पारायण एनसीईआरटीचे झालेले आहेत ऑलरेडी. टोटल 12वीचं पुस्तक 2 वेळा कम्प्लीट वाचून झालेलं आहे. आणि ते एक्झाम पर्यंत कमीत कमी 8 ते 10 वेळा वाचून काढते टोटल बुक. आणि आपण पॅरा पण वाचायला तयार नाही. तर याच्यात आपण लिहून घेऊ फ्रुट्सची दुसरी कॅटेगरी: सिंपल फ्रुट्स, ऍग्रीगेट फ्रुट्स आणि कंपोजिट फ्रुट्स. फ्रुट्सचे ह्याला पुसून टाकतो, आता अडचण होते ना आपल्याला, आता याचं काही काम नाही. फ्रुट्सची दुसरी एक कॅटेगरी मी करतो,
फ्रुट्सला दुसऱ्या एका कॅटेगरीमध्ये करतो, सिंपल फ्रुट्स. सिंपल फ्रुट्स, ऍग्रीगेट फ्रुट्स, ऍग्रीगेट फ्रुट्स आणि कॉम्पोजिट फ्रूट. सिंपल फ्रूट, ऍग्रीगेट फ्रूट आणि कंपोजिट फ्रूट. जनरली सिंपल फ्रूट जे असतात सिंगल फ्लावर आणि सिंगल पिस्टिलने बनलेले असतात. ओव्हरी. बरोबर, सिंगल फ्लावर आणि सिंगल पिस्टिलने बनलेले असतात. यांच्यामध्ये ओव्हरी मोनोकार्पेलरी असू शकते और पॉलीकार्पेलरी पण असू शकते, कारण एकापेक्षा जास्त पण सीड्स लागू शकतात. पॉलीकार्पेलरी. फ्रूट बाहेरून मात्र एकच असेल, सिंगल फ्रूट असेल. दुसरं, सिंगल फ्लावर अँड मल्टिपल, अनेक पिस्टिल्स असतील. ऍग्रीगेट फ्रुट्स मध्ये. कंपोजिट मध्ये when whole inflorescence turns into or converted into fruit. याच्यासाठी तुम्ही इटॅरिओ कशाला म्हणतात, सिंकोनस कशाला म्हणतात, सोरोसिस कशाला म्हणतात हे तुम्ही बघू शकता. हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह मी दिलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला रेफर द NCERT ने फार डिटेल नाही दिलेलं आहे. स्टेट बोर्डने पण फार जास्त नाही दिलेलं आहे. स्टेट बोर्डचं 11th बुक तुम्ही रेफर करा, तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. याच्यापेक्षा ह्या चॅप्टर मध्ये जास्त याचा सिग्निफिकन्स नाहीये. पुढे आता पुढचा जो प्रश्न येतो की प्लांटने एवढं सगळं धडपड केली, काय काय धडपड केली प्लांटने? ब्राईट फ्लावर बनवलं, अट्रॅक्टिव्ह बनवलं, सेंटेड बनवलं, बरोबर की? किती प्रकारचे मॉडिफिकेशन्स केले, काय काय चेंजेस केले असतील ओव्हर द पिरियड ऑफ इव्हॉल्युशन. लाख वर्षांमध्ये काय काय चेंजेस केले असतील, किती प्रकारचे फ्लावर्स आज आपण बघितले. तर फ्लावर्सचे आता तर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण आता फ्लावर्सच्या रेमेडी झालेल्या आहेत. फ्लावरने उपचार केला जातो. म्हणजे इतके जबरदस्त फ्लावर्स इतके सगळे इव्हॉल्व झाले. हे सगळे कशासाठी होते कोण सांगतं मला? वाय फ्लावर्स आर सो मच व्हेरी अट्रॅक्टिव्ह, ब्युटिफुल, हे सगळं एवढं का बरं केलं गेलं सांगा बरं, कोण सांगतं मला? कम ऑन, बोला. फ्लावर्स एवढे सुंदर का बनवले गेले? व्हॉट वॉज द पर्पज बिहाइंड इट? बोला, काय सांगू To शकाल? attract the biotic pollinating agents. व्हेरी गुड. म्हणजेच काय? पॉलिनेशन साठी. कशासाठी केलं एवढी धडपड त्यांनी? पॉलिनेशन साठी. पॉलिनेशनचा उद्देश काय होता? वाय पॉलिनेशन वॉज नेसेसरी? फर्टिलायझेशन. फॉर फर्टिलायझेशन. झालं की नाही फर्टिलायझेशन? आता फर्टिलायझेशन का आवश्यक होतं? कारण सीड फॉर्मेशन करायचं होतं.
फर्टिलायझेशनची आवश्यकता का बरं होती? सीड फॉर्मेशनसाठी. सीड का फॉर्म करायचं होतं? कोण सांगतं? कोण सांगतं? विचार करा, पटपट पटपट विचार करून For सांगा. the continuity of a particular species of plant. येस येस येस, व्हेरी गुड. हिने डायरेक्ट उत्तर देऊन टाकला. सीड फॉर्मेशन कशासाठी होतं? डिस्पर्सल साठी होतं. कशासाठी होतं बाळांनो? डिस्पर्सल साठी. डिस्पर्सल कशासाठी होतं? स्पेसिस कंटिन्युटीसाठी. हमारा खानदान आगे बढ़ता रहे यासाठीच होतं ना सगळं. पॉलिनेशन का झालं? पॉलिनेशन कशासाठी घडून आणलं गेलं? फर्टिलायझेशनसाठी. फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय मिळाला? सीड फॉर्मेशन. सीड फॉर्मेशन कशासाठी केलं गेलं? डिस्पर्सलसाठी. डिस्पर्सल कशासाठी केलं गेलं? स्पेसिस कंटिन्युटी. आता तुम्ही विचार करा की इंटेलिजंट किती आहे, प्लांट किती इंटेलिजंट आहेत. नीट लक्ष द्या. तुम्हाला ग्रीन जर फ्रुट्स तुम्ही पाहिले ना तर यू विल नॉट दॅट मच अट्रॅक्ट. तुम्ही लिंबूचं झाड आहे, तुम्ही काय सतत पूर्ण लिंबू खात नाही. तुम्ही जस्ट टेस्ट एनहान्स करण्यासाठी किंवा सरबत बनवण्यासाठी तुम्ही अशा कशासाठी तरी लिंबूचा वापर करता. तुम्ही कैऱ्या बघा, कैऱ्या बघून एवढे लोक अट्रॅक्ट नाही होत, पण एकदम व्यवस्थित झाडावर पिकलेला पिवळा जर जांबा असेल, त्याच्यावर निराळे शेड्स असतील, असे आंबे बघून आपण सहज अट्रॅक्ट होतो. म्हणजे तो आंबा अट्रॅक्ट करतो आपल्याला. तो सांगतो, जसं त्याने इन्सेक्टला अट्रॅक्ट केलं, जसं त्याने इन्सेक्टला पॉलिनेशन साठी अट्रॅक्ट केलं, तसं हे जे फ्रुट्स असतात दे अट्रॅक्ट अस. वाय? फॉर द डिस्पर्सल. ते म्हणतात मेरे पास आ जाओ, माझ्याजवळ या, माझ्याजवळ ना खूप सुंदर फळं आहेत, मला माहिती आहे तुम्ही फळं खाल. तुम्ही फळं खाल आणि खाल्ल्यानंतर तुम्ही काय कराल? ज्या बिया असतील त्या तुम्ही टाकून द्याल. तुम्ही काय करणार? त्या बिया कुठेतरी टाकून द्याल आणि टाकल्यानंतर माझं काम झालं. त्याच्यासाठीच तर एवढी मोठी धडपड केली. बघा किती इंटेलिजंट आहेत प्लांट्स. प्लांट्सने आपल्याला अट्रॅक्ट केलं. कशासाठी? डिस्पर्सल ऑफ सीड. डिस्पर्सल ऑफ सीड कशासाठी? स्पेसिसच्या कंटिन्युएशनसाठी. त्यामुळे त्या ठिकाणी काही प्लांट्स असे असतात बाळांनो की जे प्लांट स्पेसिस कंटिन्युटीसाठी त्यांना कोणी विचारत नाही किंवा त्यांना ऍज ए फ्रूट म्हणून फारशी व्हॅल्यू नसते. मग असे प्लांट्स काय करतात? स्वतः ड्राय होतात आणि ते ड्राय झाल्यानंतर ते असे डेहिसन्स होतात, फाटतात ते. जसं आपण पाहिलं ना पोलन ग्रेन्स हे झाल्यानंतर की त्याचा वॉटर सप्लाय बंद केला जातो. नंतर ते जे हे होते लॉक्युल्स होते ते ब्रेक, त्यांच्यामध्ये पूर्ण एक ग्रुप होतात आणि नंतर ते ब्रेक होतात. दॅट इज कॉल्ड एज डेहिसन्स. तर तसं हे जे फ्रुट्स असतात ते ब्रेक होतात आणि ते ब्रेक होऊन डिस्पर्स केले जातात. ते निराळे. तुम्ही नुसतं समुद्राच्या किनारी जर कधी गेले असाल, तुम्ही बघा तिथे नारळाचे झाड असतात. त्या नारळाला एवढे सगळे आजूबाजूला रेषा वगैरे असतं. त्याचं बघा, त्याचं पेरिकार्प बघा. त्याच्यानंतर ते जे रेषा ज्या असतात त्याला नारळाचा हस्क आपण असं म्हणतो. तर तो जो मधला जो पार्ट असतो त्याला क्वायर पण म्हणतात. त्यामुळे क्वायर मॅट्रेसेस तुम्ही ऐकलं असेल, जे त्याच्या नारळाच्या धाग्यांपासून जी मॅट्रेस बनवली जाते त्याला क्वायर मॅट्रेस म्हणतात. तर ते जे क्वायर्स असतात, जो एपिकार्प असतो, जे क्वायर्स असतात आणि त्याच्या आत जो स्टोनी पार्ट असतो, एकदम स्टोनी पार्ट असतो, बरोबर की नाही? दॅट इज एंडोकार्प. तर हे अशी व्यवस्था का केली गेली की जेणेकरून ते जे सीड आहे ना बेटा ते प्रोटेक्ट व्हावं आणि ते इतक्या वरून पडून सुद्धा नुकसान होत नाही. ते खाली पडतं, समजा कितीही खराब झालं, वरचा सगळा पार्ट खराब होईल पण आतलं सीड खराब होणार नाही. हे सीडच्या बाबतीत मला एक गोष्ट आता एनसीईआरटीने जी दिली ती आठवली. त्या सीड्स मध्ये एक टॉपिक आपण शिकणार आहे, दॅट इज कॉल्ड एज डॉर्मन्सी ऑफ सीड. हिडिंग द्या, डॉर्मन्सी ऑफ सीड. सीड जी असते ना ती अनेक वर्षांपर्यंत, काही महिन्यांपासून अनेक वर्षांपर्यंत कशी राहू शकते? डॉर्मंट राहू शकते. डॉर्मंट शब्दाचा अर्थ होतो सुप्त अवस्था, झोपलेल्या अवस्थेत. आता तुम्ही म्हणाल सर सुप्त कशी राहू शकते? एखादं सीड झोपलेलं कसं राहू शकतं? झोपल्याचा अर्थ होतो इनॅक्टिव्ह स्टेज. सीड्स कसे असतात?
seeds, they remain, seeds, they remain inactive for months to several years. आता तुम्हीच विचार करा, यांना फ्रूट मध्ये अँजिओस्पर्मला आपण काय म्हणतो, मोस्ट सक्सेसफुल प्लांट इन द वर्ल्ड. आणि प्लांट वर्ल्ड मध्ये सगळ्यात सक्सेसफुल प्लांट कोणाला मानतो आपण, अँजिओस्पर्मला. का? त्याचं रिझन बघा. त्याचं रिझन आहे की त्यांनी काय केलं, त्यांनी प्रॉपरली फ्रूटच्या रूपाने त्या सीडला कव्हर केलं. त्यांनी डिस्पर्सलच्या वेगवेगळ्या मेथड्स डेव्हलप केल्या. येतं लक्षात? त्यांनी डिस्पर्सलच्या वेगवेगळ्या मेथड्स डेव्हलप केल्या. स्टोनी हार्ड असं कव्हरिंग दिलं. आणि त्यामुळे, आणि त्यांच्यामध्ये दुसरी एक प्रॉपर्टी काय आहे की त्यांच्यामध्ये काही हॉर्मोन्स असतात. ते हॉर्मोन्स काय करतात, त्या सीडला, त्या सीड मध्ये आता जे मायक्रोपाईल होतं ना, नीट लक्ष द्या, जे मायक्रोपाईल होतं ना त्याच्यामधनं काय करून टाकलं, त्याच्यातला मॉइश्चर जो होता, सीड मधला मॉइश्चर जो होता, ओलावा जो होता, तो रिमूव्ह करून टाकला. आणि किती ठेवला शिल्लक, फक्त जिवंत राहण्यापुरता 10 to 15% फक्त मॉइश्चर ठेवला जातो सीड मध्ये, बाकीचा सगळा. याच्यामुळे काय होतं, याचा फायदा काय होतो, नीट लक्षात घ्या. जर सीड मध्ये वॉटर कंटेंट कमी असेल, जर वॉटर कंटेंट कमी असेल तर काय होईल, सीड मेटाबॉलिकली इनॅक्टिव्ह होऊन जाते. काय होते बेटा, मेटाबॉलिकली इनॅक्टिव्ह होते. तुम्हीच विचार करा, जर रेट ऑफ मेटाबॉलिझम ऑलमोस्ट निग्लिजिबल होऊन जाईल, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज एकदम स्लो डाऊन केल्या जातील, तर त्याचा परिणाम काय होतो, यांच्यावर बॅक्टेरियल अटॅक, बॅक्टेरियल, व्हायरल अटॅक्स कमी होऊन जातात. प्रिव्हेंशन होतं, प्रिव्हेंट करू शकतात. मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह सीड ज्या असतात त्यांना मेटाबॉलिकली जर ऍक्टिव्ह राहिल्या, त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर ते कुजण्याची शक्यता जास्त, लवकर त्या. आणि का कुजतात सीड तुम्हाला माहिती, कारण त्यांना एक ओपनिंग दिलेलं आहे मायक्रोपाईलच्या रूपाने. ते मायक्रोपाईलच्या रूपाने जे ओपनिंग दिलेले त्याच्यामधून बॅक्टेरिया आत एंट्री करतील आणि त्याला डिस्ट्रॉय करून टाकतील. म्हणून बघा, त्याला एक अत्यंत टणक मजबूत असं कव्हरिंग दिलेलं आहे, विच इज आउटर मोस्ट कव्हरिंग इज कॉल्ड ॲज टेस्टा, आणि इनर कव्हरिंग डबल कव्हरिंगने कव्हर केलं, दॅट इज कॉल्ड ॲज टेगमेन. टेस्टा आणि टेगमेनच्या आत काय ठेवलेले आहेत, कॉटिलिडॉन्स ठेवलेले आहेत. त्या कॉटिलिडॉन्सला ओपनिंग दिलेलं आहे, कशाने, एक ओपनिंग दिलेलं छोटंसं मायक्रोपाईलने. ते जे मायक्रोपाईल दिलेलं ते मायक्रोपाईल एवढ्यासाठी दिले की आधीचं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जावं. ज्या वेळेला तुम्ही जमिनीत हे सीड्स टाकतात, ज्या वेळेला तुम्ही यू प्रोव्हाइड द फेवरेबल कंडिशन्स जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करतात, फेवरेबल कंडिशन्स जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करतात, एखाद्या सीडला देतात. फेवरेबल कंडिशन काय असू शकते, टेम्परेचर, वॉटर आणि O2, या तिन्ही गोष्टी तुम्ही प्रॉपरली देतात. तर हे तिन्ही गोष्टी मिळाल्यानंतर काय होतं, जर्मिनेशन होतं, म्हणजे उगवतात त्यांच्यातनं. या जे आता जे हे होते ना, हॉर्मोन्स जे होते ना, जे इनॅक्टिव्ह झाले होते, ते वॉटर कंटेंट आत गेल्यामुळे, वॉटर, O2 आणि सफिशियंट टेम्परेचर मिळाल्यामुळे काय होतात, ते सगळे हॉर्मोन्स ऍक्टिव्ह होतात. आणि ते हॉर्मोन्स एकदा बेटा ऍक्टिव्ह झाले की त्यांच्यामध्ये एक नाव लिहून देतो, त्या हॉर्मोनचं नाव लिहून घ्या, जे जॅपनीज सायंटिस्टने शोधलेलं आहे, त्याला म्हणतात जिब्रेलिक ऍसिड. जिब्रेलिक ऍसिड हे जे जिब्रेलिक ऍसिड असतं हे तिथं सिक्रीट होतं आणि इट ब्रेक्स, इज फॉर्म्ड अँड इट ब्रेक्स द डॉर्मन्सी. डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी कोणतं हॉर्मोन यूज केलं जातं, तर दॅट इज जिब्रेलिक ऍसिड. आणि डॉर्मन्सी राहण्यासाठी कोणतं
डॉर्मन्सी राहावी म्हणून कोणतं हॉर्मोन काम करत असतं, तर ऍब्सिसिक ऍसिड. ऍब्सिसिक ऍसिड आणि ऑक्झिन हे जे असतात ते प्लांटची डॉर्मन्सी मेंटेन करणारे हॉर्मोन्स आहेत. दोन्ही लिहून घ्या. प्लांटची डॉर्मन्सी कोण मेंटेन ठेवतो बेटा? एक ऍब्सिसिक ऍसिड आणि दुसरं ऑक्झिन. ऍब्सिसिक ऍसिड आणि ऑक्झिन कीप्स द प्लांट डॉर्मंट. आता यांची ऍक्शन जर कमी करायची असेल तर वॉटरने एंट्री आज केली पाहिजे. वॉटरने आज एंट्री केली, टेम्परेचर, वॉटर हे सगळे काय करतात? फेवरेबल असतात. कशासाठी? जिब्रेलिक ऍसिडच्या फॉर्मेशनसाठी. ऑलरेडी या प्लांटच्या जो कॉटिलिडॉनचा पार्ट आहे, जो एम्ब्रियोनल ऍक्सिस मधला जो पूर्ण पार्ट आहे, तिथे जिब्रेलिक ऍसिडचं फॉर्मेशन होतं, जिब्रेलिन्सचं फॉर्मेशन. यांना कंबाईनली जिब्रेलिन्स पण म्हणतात. ते जिब्रेलिन्स वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रेलिन्स असतात, ते फॉर्म होतात आणि त्याच्यानंतर इमर्ज आउट होतो. काय इमर्ज आउट होतो? रॅडिकल, नंतर लिम्यूल, आणि हे प्रॉपर जर्मिनेशन. दोन गोष्टी आम्हाला कळल्या की सीडचं जर्मिनेशन, सीडचं डॉर्मन्सी काय इम्पॉर्टंट. जर समजा सीड बनला असतील लगेच ते जर्मिनेट झालं असतं तर विचार करा किती मोठी कॉम्पिटिशन या जगामध्ये झाली असती आणि नीट सर्व्हायव्हल झालं नसतं. म्हणून त्यांचा डॉर्मन्सी पिरियड प्लांट टू प्लांट व्हेरिएबल आहे. एक प्लांटचा दुसरा प्लांटचे निरनिराळे, म्हणजे एवढी व्हरायटी आहे. एक प्लांटचं नाव मी तुम्हाला लिहून देतो, त्या प्लांटचं नाव तुम्ही लिहून घ्या, जे एनसीईआरटीने खास करून आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार 10,000 वर्षापूर्वीपर्यंत यांची कॅपॅसिटी पाहण्यात आलेली आहे. एक ल्युपिनस नावाचा प्लांट आहे बेटा, ल्युपिनस आर्क्टिकस. ल्युपिनस आर्क्टिकस नावाचं प्लांट आहे. याची सीड मिळाली सायंटिस्ट लोकांना. इट इज 10,000 इयर्स ओल्ड आणि हे व्हायबल होतं. विशेष म्हणजे काय होतं, याच्यामध्ये व्हायबल सीड सापडलं, म्हणजे उगवण क्षमता असलेलं, उगवण्याची क्षमता. आणि याने काय केलं, 10,000 वर्षानंतर याला लावून पाहिलं. या प्लांटला कुठे सापडलं? आर्क्टिक टुंड्रामध्ये. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल ना जॉग्राफीमध्ये, टुंड्रा प्रदेश असतो, टुंड्रा रिजन असतो, तिथं कंटिन्युअस बर्फ असतो. तर त्या टुंड्रा रिजन मधून काहीतरी एक्सकॅव्हेशन वगैरे करताना सायंटिस्ट लोकांना या ल्युपिनस आर्क्टिकस प्लांटचे सीड मिळाले आणि त्याला जर्मिनेट केलं. तर ते जर्मिनेट झालं ना, आज त्याच्यानंतर त्याच्यापासून अनेक प्लांट तयार झाले, अनेक प्लांट डेव्हलप झाले. पण जुनं त्याची कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजी, पुढे मी शिकवणार तुम्हाला कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजी काय असते. तर कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजीने याचं वय काढलं तर ते 10,000 वर्ष जुनं. रिसेंट परत एक संशोधन केलं गेलं आणि त्या संशोधनामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना डेट पाम माहिती आहे का? बोला, डेट पाम ऐकून आहे ना सगळे? बोला. काय झोपले तिथले काय? नो सर. हे जे डेट पाम असतं ना, या डेट पामचं आता रिसेंटचं जे संशोधन झालं, 2000 इयर्स ॲगो चं एक सीड सापडलं ड्युरिंग एक्सकॅव्हेशन, आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन म्हणूया, आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन. आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशनचा अर्थ होतो की पुरातत्व शास्त्र खातं जे असतं ना. आता रायगडवर जर तुम्ही कधी गेले असाल तर रायगडाच्या तिथे जिथे शिवाजी महाराजांचं सिंहासन होतं, तिथं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया जो आहे त्यांनी खोदकाम सुरू केलेलं आहे की याच्यात खाली काही सापडतं का रायगडावर. म्हणजे काही त्यांना मौल्यवान वस्तू आणि मौल्यवान काय म्हणतात माहिती त्यांना त्याच्यातनं मिळते. तर हे जे खोदकाम असतं हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे असतं ते निराळ्या ठिकाणी करत असतं. तर तिथे एक राजाचं नाव दिलेलं आहे, त्या राजाचं नाव तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. त्या राजाचं नाव आहे, एच वर्ण नाव आहे त्याचं. हा,
त्याचं नाव लिहून घ्या. हेरॉड्स. किंग हेरॉड्स पॅलेस. हेरॉड्स पॅलेस नियर डेड सी. डेड सी सगळ्यांना माहिती आहे. डेड सी जवळ किंग हेरॉड्स पॅलेस मध्ये हे आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन केलं गेलं आणि त्या ठिकाणी डेट पामच्या सीड्स सापडल्या. त्याचं सायंटिफिक नेम लिहून घ्या. त्याचं सायंटिफिक नेम आहे फिनिक्स डॅक्टिलिफेरा. फिनिक्स डॅक्टिलिफेरा. हे जे प्लांट सापडलं, या प्लांटचे जे सीड सापडल्या याला लावलं आणि विशेष म्हणजे त्याला प्रॉपरली खजूर आले. मला लक्षात. म्हणजे याची व्हायबिलिटी तुम्ही अंदाज लावू शकता की एवढी मोठी व्हायबिलिटी का दिलेली असेल आणि इतके वर्ष कसे डॉर्मंट राहू शकतात. तर याचं कारण आहे म्हणून अँजिओस्पर्म्स आर मोस्ट सक्सेसफुल प्लांट्स इन द वर्ल्ड. तर आय होप दिस ऑल थिंग इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. हे झालं का सगळ्यांना क्लिअर? हो सर. Yes, sir. Yes, sir. काय करायचं? थांबायचं का? कारण बरेचसे मुलं पळून गेले. Yes, sir. 55 वरनं आकडा 35 पर्यंत खाली आलेला आहे. 35 पोरं राहिलेत. 35 नाही 34 राहिले. काय करायचं? थांबायचं का? एक टॉपिक राहिला याच्यातला ॲपोमिक्सिस, पॉलीएम्ब्रियोनी वगैरे. तर पुढच्या वेळेला आपण आल्यावर एकत्र तेव्हा बघूया. रिवाइज करा. सोमवारी परत भेटू. थँक्यू.